आपण आलं तर संपलं. गोरोबा, हो गोरोबा, हाय सगळा घरात? कोण हाय? अहो म्या हाय ना अरबा. या या या. रामकृष्ण हरी गोरोबा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय नारोबा, कसं काय येणं केलं माझ्याकडं? अहो काय झालं गोरोबा, काल माझी बायको हिरीवरून पाणी आणताना पाय घसरून पडली बघा, आणि तिच्या हातातलं मडकं फुटलं. म्हणून म्हणलं नवीन मडकं घ्यायला तुमच्याकडे यावं. बर गोरोबा, बाकी समजा ठीक ना? पांडुरंगाची कृपा. वहिनी कशा आहेत? समजा ठीक आहे बा. बाळ कसं आहे? आता काय त्याचं सांगायचं. आणि मला सांगा तुमचा इठुराया कसा आहे? माऊली येते जगाची, समद्यांवर लक्ष असतं या त्याचं. देतो बाबा तुला मडकं. होय द्या की. हे बघ, चांगलं भाजलेले आहे बाई. हे घे. आता बायकोला म्हणावं, चालताना वाईस काळजी घेऊन चाल. होय होय, सांगतो सांगतो. बर येऊ का गोरोबा? या या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ऐकता का जरा? बोल तुझा. अरे वा, आज विठ्ठलाच्या पूजेला दोघं माय लेक संघ आले जणू. तुमचं इट्टल पुराण ठेवा बाजूला आणि जरा घराकडे लक्ष द्या. अहो आपल्याला एक बायको आहे, सोन्यासारखं बाळ आहे, आणि संसार सुद्धा आहे बर का. तो संसार तुमच्या त्या काळ्या इट्टलाचं नाव घेऊन नाही चालत. अहो त्यासाठी कष्ट करायला लागतात, तरच घरची चूल पेटते. जरा त्या इट्टलाला सोडून घराकडं आणि घरच्या माणसांकडे लक्ष दिलं तर आमच्यावर लई उपकार होतील बघा. तुळसा अगं वेडे, असं काय करते? अगं हा माझा विठ्ठल देखील आपल्या घरातलाच एक आहे. त्याच्याच कृपेनं तू माझ्या आयुष्यात आली आणि आपला हा संसार रूपी वेल फुललाय. आणि त्या वेलीवर आपल्या बाळाच्या रूपानं एक छान फूल उमललंय बघ. अहो मग त्या इट्टलानं दिलेल्या फुलाकडं जरा लक्ष द्या म्हणते मी. अहो आपल्या बाळाला जवळ घ्यावं, नाही तर नुसते इट्टल इट्टल करत बसता. अहो घरात काय हवं काय नको ते बघायला नको. अहो तुम्ही तुमच्या इट्टलाला जसा जीव लावता तसा बाळाला जीव लावायला ना ग काय? कोण बाळाला जीव लावणार? की मडकी काही तुमची माती? अहो रोजची कामं कोण करणार? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला पांडुरंगा वासुदेवा, पंढरीनाथा दया करा. तुळसा, ए तुळसा, अगं कुठं आहेस? अगं मी विहिरीवर चालले पाणी आणायला, तू येतेस का माझ्या सोबत? सकू, आले आले, थांब, मी पण येते बर का, थांब. अगो काय गो सकू, किती दिवसांनी आली आणि आली आली जायची गडबड कशाला करते? विचारपूस करू आणि मग जाऊ की पाणी आणायला. अगो पण मला सांग, होती कुठं तू? दिसली नाहीस, लय दिवस कुठं गेलती? अगो माहेरला गेले होते. मागच्या महिन्यात धाकला भाऊ राखी पुनवाला घ्यायला आलता मला. काय पण म्हण, माहेर सारखं सुख नाही बघ कुठं. 4 दिवस आराम केला, नाहीतर इथं दिस उगवल्यापासून दिस मावळे पतूर नुसती कामच काम. घरचा आवरा, बाहेरनं पाणी आणा. अगो बया, आपण इथं बोलत काय बसलोय? आवर बाई बिगी बिगी, जाऊ बरं पाण्याला. होय बाई, अक्षी बराबर हाय बघ, बाईच्या नशिबाला हायच यो त्रास. नवरा असा जर देवघळा असेल ना तर मग काय आयुष्याचं कल्याणच. चल बया, बिगी बिगी पाण्याला जाऊ. अहो ऐकलं का? या चालली विहिरीवर पाणी आणाया. अहो सोन्या झोपलाय, त्याला मी हिथं झोपवतीये आणि पाणी आणायला जातीये. जरा ध्यान ठेवा त्याच्याकडं, इटाल इटाल करत बसू नका.
अहो बघा तरी आपलं माणूस आहे का अहो कसला बाप आहेसा तुम्ही स्वतःच्या बाळाला पायाखाली तुडवताना काय कसं नाही हो वाटलं तुम्हाला अरे देवा काय घडलं माझ्या हातून तुझा अरे आपलं बाळ कसं काय तुडवलं गेलं पांडुरंगा तुम्ही त्याच्या भक्तीनं पूजन आपलं बाळ माझ्या पायाखाली केव्हा लंकायला सुटीक नाही अहो माझ्या बाळाचं बळी घेतलं तुम्ही पांडुरंगा या निर्दयी सावड्या इटलाला माझ्या घरात काय बी स्थान नाही आता देणार मी त्याला फेकून त्याला अरे कोणत्या कर्माची शिक्षा दिलीस या इटलाला आधीच बाहेर काढायला हवा होता म्हणजे माझं बाळ आज माझ्या जवळ असत या इटलाच्या नादा लागून तुम्ही माझ्या बाळाला मारलं नाही माझ्यावर साक्षात पांडुरंग तुळसा पांडुरंग गोरा कुंभार धन्य आहेस तू धन्य धन्य तुझी भक्ती इतक्या कठीण प्रसंगी देखील तू तुझ्या विठ्ठलाची साथ सोडली नाहीस तुझ्यासारख्या भक्ताची भक्ती अवर्णनीय आहे आम्हाला तुझा अभिमान आहे गोरा मला माफ कर इटला पण मी तुझ्या पाया पडणार नाही तुझ्या पाया पडणार नाही तुला मी आपण मोठी वाटली तरी चालत पण माझ्या पोटचा गोळा गेला नाही तुझ्या पाया पडणार नाही पडणार तू सुद्धा धन्य आहे स्वतःच्या पुत्रासाठी देवाशी भांडायला देखील मागे पुढे पाहिलं नाहीस तू आईसाठी जसा तिचा मुलगा आहे तसाच तो माझ्यासाठी देखील आहे आणि कोणीही स्वतःच्या मुलाला दुःखी पाहू शकत नाही विठ्ठला आज तू माझ्या बाळालाच नाही तर या भक्तीच्या विश्वासाला वाचवलं धन्य आहेस तू विठ्ठला धन्य आहेस देखा
नाट्याची संकल्पना आणि सजावट मंडळाचे सर्व